श्री स्वामी समर्थ. या दिशेला तोंड करून जेवल्याने दूर होते गरिबी. आपण जे अन्न खातो आपले मन देखील त्यासारखेच बनते. यासाठीच अन्न बनविण्याच्या आणि खाण्याच्या काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहील, तसेच तुमचे आरोग्य निरोगी राहील. जेवताना आपण नेहमीच वास्तुशास्त्र सांगितलेल्या दिशेनुसार जेवण करावे, अन्यथा चुकीच्या दिशेला तोंड करून जेवल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला तोंड करून भोजन करणे फार शुभ मानले जाते. या दिशेला तोंड करून जेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते, तसेच घरात धनधान्याची बरकत होते. जेवण जेवण्यासाठी पश्चिम दिशा सुद्धा अशुभ मानण्यात आली आहे. या दिशेला तोंड करून जेवल्याने कर्जवाढ होते. ज्या ठिकाणी तुम्ही जेवण बनवता ते किचन तुम्ही कधीही अस्वच्छ ठेवू नका, तसेच खरकटी भांडी ठेवू नका. दक्षिण दिशेला तोंड करून जेवणे सर्वात जास्त नुकसानकारक आहे. भोजन करण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात अशुभ मानण्यात आली आहे. यामुळे घरात रोगराई पसरते, आयुष्यात नकारात्मकता येते. वास्तुशास्त्रानुसार कधीही बिछाण्यावर बसून भोजन करू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते, तसेच कर्जवाढ होते. नेहमी तुम्हाला हवं तितकेच अन्न शिजवा, तसेच अन्न ताटात घ्या. अन्नाचे नुकसान करू नका, तसेच अन्न फेकूनही देऊ नका. अन्न फेकल्याने देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मी नाराज होते. श्री स्वामी समर्थ.